Oh,
Come on,
चक्रपादाने कथेचा विस्तारो बाबाजी श्री सद्गुरु दास तुकाराम जयांचे केले स्मरण हो हे सखळ विद्येचे अधिकरण तिची म्हणतो श्री चरण श्री गुरुजी हे नमस्कार आता हृदया फुले चौफाळुल्या भले वरी पैसो पाऊले श्री गुरुजी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती Oh
दया तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी कला कुसरी काही चणे बोलतो वचने आम्ही भावुका भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जनार्दनी तुमचा दास त्याचे आस सोडवावे तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी हा दुरुळो आंबुला केला जरी धावे मन हा दुरुळा आंबुला केला रे माये तो ब्रह्मादिका नाकडे ठाई हालू नये चालू नये सैरा वैरा आहे केला गे माय तो ब्रह्मादिका नकडे ठाई हालो नये चालू नये सैरा वेळा काही बोलू नये प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग पायी पंढरी सोहळ्याच्या निमित्ताने माऊलीचा उत्कृष्ट असा आपला नवरा दाखवणारा आणि सासरी कसं नांदावं हे सांगणारा उत्कृष्ट अभंग आहे. छोटासा परिहार द्यायचा म्हणजे आज आपण सालाबादप्रमाणे माऊलींच्या पायी पालखी सोहळ्यासाठी निघालेलो श्री संत गोरोबा काका यांचाही पायी पालखी सोहळा माऊलींच्या आधीचा आहे आणि त्यांच्याही आधीचा निवृत्तीनाथांचा म्हणजे श्री शंकराचा काशी ते पंढरी, काशी ते पंढरी पायी पालखी सोहळा. आणि त्यांचे वारकरी कोण होते? त्यांचे वारकरी कोण होते? भूते त्यांच्या सक्ती असणारे वारकरी भूत होती. काय होती? आपण कोण आहोत? माणसं नाही. पंचमहाभूत, पंचमहाभूत कोण आहे? पंचमहाभूत. पण ते पार्वतीच्या बापाला कळलं नव्हतं. हे थोडं अत्यंत तसं आपल्याला सुद्धा परमार्थ कळून घ्यायचा आहे आणि तो कळून जर नाही घेतला तर पार्वतीला जो धोका बसला तो धोका आपल्यालाही बसल्याशिवाय राहणार. थोडा आवाज वाढवा. तोही बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून करता माऊलींचा अभंग आहे आणि हा श्री संत गोरोबा काकाचा त्याग आणि माऊलींच्या बरोबर जाणाऱ्या वारकऱ्यांचा त्याग हे आपल्याला या अभंगात समजून घ्यायचे. तत्पूर्वी अभंगाचा सरळ भावार्थ हा न लागता काही अभंगांचा सरळ भावार्थ लागतो. याला सरळ भावार्थ लागत नाही. याच्या खाली आहे
याला म्हणतात कुटाभंग. आणि हा जसा काठ्याकूट आहे तसा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ लागत नाही. वेळे प्रभावी मी या ठिकाणी सरळ सरळ या अभंगाचा अर्थ सांगून जातो. दुरळू या वाक्याचा या बोलाचा अर्थ पती. दुरळू या बोलाचा अर्थ दूरचा, लांबचा, खडतर, काळा, कठीण, शिस्तबद्ध असणारा, लांबचा. आणि आंबुला या वाक्याचा अर्थ पती आणि मराठीत नवरा पिढ्याला. दुरळू या वाक्याचा अर्थ दूरचा, लांबचा. किती लांबचा? तो ब्रह्मा देवाला सुद्धा दुष्ट उत्तरित न येणार. मग ब्रह्मदेवाला न समजणारा तो शेजारी असणारी मैत्रीण, माऊलीची सखी बुद्धिरूपी असणारी मैत्रीण, तिला सुद्धा दुष्ट उत्पन्नित न म्हणणारा असा दूरचा, लांबचा नवरा केला, पती केला. आता पती या वाक्याचा अर्थ अनेक लागणे झटकेवर सांगून जातो. आपली राष्ट्राची म्हणजे महाराष्ट्राची राष्ट्र कोण, काय त्यांचं नाव होतं? प्रतिभाताई पाटील. कोणाची पती होती? राष्ट्राची पती. म्हणजे स्त्री सुद्धा एक नवरा होऊ. दुसरं एक नाव आहे सभापती. आपले शेजारी बसलेले आपले जिल्ह्याचे अधीक्षक यांची बायको सुद्धा सभा म्हणजे सभेचा नवरा होती. तुम्ही सुद्धा नाव एक लक्षात घ्या. छोटसच कीर्तन आहे, भरपूर 3-4 तासाचं आहे, पण मी थोडक्यातच करणार आहे. आपलं सर्व समजून घ्या. वारी म्हणजे काय, हे सगळं शरीर म्हणजे काय, हे सगळं समजून घ्या. सभापती, राष्ट्रपती, दुसरा एक पती आहे. दुसरा एक पती उद्योग, मोठे उद्योगपती. ऐका, उद्योगपती दुसरा एक पती आहे. करोड पती. पती ह्या वाक्याचा अर्थ मालक. पती ह्या अर्थाचा, या बोलाचा अर्थ मालक. आणि प्रत्येकाला वाटतं मी मालक हो. आपण तुझी घरवाली तुला किती दिवस मालक म्हणती? घरवाली किती दिवस मालक म्हणती हे समजून घ्या. आपली घरवाली आपल्याला किती दिवस मालक समजतील हे पहिल्यांदा समजून घ्या आणि मग तिच्यावर मालकी हक्क घासवा. आलं का लक्षात? आता दुसरी गोष्ट आहे, माऊली ध्रुवपदामध्ये सांगतात जर त्या सासरी गेल्यानंतर हालू नये, चालू नये. याचा असा अर्थ आहे माहेरी असताना लग्न होण्याच्या आधी ती आईकडं सिनेमाची पिक्चरची गाणी जरी म्हटली
आणि जाऊ नको जरी आई म्हटली तरी मी आल्या म्हणून ती मैत्रिणीकडं गेली. ती मैत्रिणीकडं गेली. आल्या आल्या सुलिमाची आईच्या पुढं गाणी म्हणू लागली. आता मला सांगा, सासरी गेल्यानंतर नांदायला गेल्यानंतर सासूला जर म्हणली सासूबाई मी जाऊ का पिक्चरला, नवऱ्याला म्हणली मी जाऊ का सिनेमाला, आणि जर ती सासऱ्याच्या पुढं पिक्चरची गाणी म्हणू लागली तर सोडचिट्टी मिळेल का, नांदायला मिळेल? वा, लगेच दिवस. आता हे सगळं समजून घ्या, हे सगळं तुमच्यावर आहे. कुणावर आहे? सगळं तुमच्यावर आहे. आता तुम्ही तुमच्या सासरी असताना आता तुम्ही कुठे निघाला? हा, मग आता तुम्हाला काय करायचंय, कसं, म्हणजे तुम्ही मंगळसूत्र घालायच्या आधी काहीही केलं तरी, पण एकदा मंगळसूत्र घातल्यानंतर काही करता येत. तुळशीची माळ घालायच्या आधी काही तुळशीची माळ घालायच्या आधी काहीही करता येत होत, पण एकदा तुळशीची माळ घातल्यानंतर तुम्हाला काय करता येत. म्हणून तिसऱ्या चरणात काही सांगितलं, आंबुला जरी केला दहावे मग. एकदा नवरा केल्यानंतर दुसऱ्या पुरुषावर आपलं जर मन गेलं तर आई बापा कडली 42 आणि सासर कडली 42 पोळं बुडतात, आणि आई बापाचं जातं नाक आणि प्राण जात. तसं आमच्या वारीमध्ये जर तुम्ही नीट वागला नाहीत, वारीत जर नीट वागला नाहीत, रस्त्याने नीट चालला नाही, तुम्ही हल्ला चालला आणि सैरा व्हायला अभंग म्हणण्याच्या ऐवजी, काकडा म्हणण्याच्या ऐवजी काहीही गाणी म्हणू लागला तर तुमच्याही आई बापाची 42 बुलल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसऱ्या देवावरती जर तुमचं तुळशीची माळ घालून जर तुम्ही दुसऱ्या देवाला जर तुम्ही देव म्हणलात, आपुला तो एक आपुला तो एक देव करोने घ्यावा, केले विना जीवा सुख नव्हे. आपला आपल्यासाठी एक देव करून घ्यायचा आहे. महाराज म्हणतात आम्ही धैर्याला चित्ती रुक्माईचा पती, एक एक अनेक रे बुवा, आम्ही चित्ती दरियाला एक, रुक्माईचा पती अनेक नाही. तुकोबाराय, नामदेवराय अन्य देवाला देव म्हणायला तयार नव्हते. ज्याचे कटेवर हात नाही, त्याचे विठेवर पाय नाही, तो देव नाही. त्याचे म्हणता देव त्याशी म्हणता देव लाजे माझे. आम्हाला लाज वाटते ना दुसऱ्या देवाला देव म्हणण्याची. याला म्हणतात 2000 संप्रदायामध्ये एक संप्रदाय म्हणजे ज्ञानोबारायाचा, आणि या संप्रदायाची शिस्त, ह्या संप्रदायाचे वागणूक, या संप्रदायाचा सासुरुशीपणा हा समजून घ्यायचा आहे. कसंही सैरा व्हायला वागायचं नाही. सासरी जाण्याची पद्धत, नांदण्याची पद्धत. पहिल्यांदा प्रश्न असा पडतो की ज्ञानेश्वर महाराज स्त्री होते का पुरुष होते? बोला बोला बोला, पटपट बोला, वेळ नाही.
तिने म्हणले म्हणून परत तर मी म्हणलो तर मार खायची पाळी आहे. विषयाच्या आज प्रमाण आले. माझा अजून प्रश्न आहे नाही म्हणजे आधी प्रमाण आले. प्रश्न आपला असा होता माऊली स्त्री होते का पुरुष होते. ठीक आहे झटके उत्तर दिले माऊली स्त्री होते. एक लक्षात घ्या स्त्रीमध्ये लग्न होतं का पुरुष स्त्रीमध्ये लग्न होतं का पुरुष पुरुषात लग्न होतं. ही संगत आहे ही ज्ञानीयाची संगती आणि संगतीशिवाय त्या गोष्टीला शोभा नाही. देवाच्या संगती पंगती झालं कोण कोण त्याला प्रमाण भरपूर आपल्याला द्यायचे आणि अशा प्रकारे जर माऊली स्त्री होते का पुरुष होते हा प्रश्न आहे. स्त्री होते. माऊली म्हणती मी नवरा केला या अर्थी माऊली स्त्री होती. तुम्ही स्त्रिया नाहीत आम्ही पुरुष नाही. स्त्री विज्ञान शास्त्र जीवशास्त्र बायोलॉजिक शास्त्र अनाटॉमिक MBA BA च्या पहिल्या वर्गाला शिकवण्यात जातं ते शरीरशास्त्र. कुठलं शास्त्र. शरीरशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र हे जे शास्त्र आहे स्त्री जन्माला येणं आणि पुरुष जन्माला येणं त्यात फरक आहे. आपण स्त्रियाही नाही आणि पुरुषही नाही 100% तर काहीच नाही. एक लक्षात ठेवा स्त्री जन्माला येण्यासाठी रंग क्रोमोझोम हे एकत्रित एक्स जर ते आलं तर स्त्री जन्म होतो सर. आणि 50% एक्स 50% वायू हे दोन्ही क्रोम रंगसूत्र एकत्रित आलं तर 50% स्त्री आणि 50% पुरुष. तुम्ही कीर्तन चालू आहे तुम्ही आता नका पाहू घरी जाऊन पहा. आपल्या पुरुष जे म्हणतात त्यांचं अर्ध शरीर स्त्रीचं चिन्ह आहे आणि अर्ध शरीर पुरुषाचं चिन्ह आहे. पण स्त्रीच्या जागेवर 100% स्त्री आहे पण पुरुष. पण आपण पुरुष म्हणून घेणारे स्त्री म्हणून घेणारे आपणही पुरुष नाही ती स्त्री नाही. तर याच्यामध्ये 15व्या अध्यायात ज्ञानेश्वरी सांगितलं पुरुषोत्तम. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात सांगितलं आत्मा चैतन्य पुरुषोत्तम तो एकटा पुरुष आहे. आणि आपण सगळ्या स्त्रिया आहोत. म्हणून माऊली पुरुष असून स्वतःची बाई बी आहे आणि आई बी आहे. हे पैठणचे वकील नाथ महाराज पुरावा देतात माऊली नक्की कोण होते. वेदशास्त्र तिथे बाई
ग्वाही मंत्री ज्ञानाबाई आई सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा निकाल पैठणचे वकील देतात. पैठणच्या वकिलांनी दिलेला हा कोर्टात न्याय आहे. आता सुप्रीम कोर्ट म्हणजे कोण? सुप्रीम कोर्ट म्हणजे वेद आणि हाय कोर्ट म्हणजे कोण? हाय कोर्ट म्हणजे शास्त्र. तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वर माऊली कोण आहे हे ठरवायचा अधिकार तुमच्या आमच्याकडे नाही. वेदांकडे आहे. वेद बोलले त्याप्रमाणे जग चालते. लक्षात ठेवा. पण त्या वेदाने त्या शास्त्राने माऊली कोण आहे सांगितलं, पण आडवं तिडवं सांगितलं. बाई म्हटले आणि आई म्हटले. कोरे टाकला. काय टाकलं? कोरे टाकलं. म्हणून ह्या कुटावं याचा सरळ अर्थ होत नाही. बाई आणि आई हा कसा फरक आहे पहा. तुमच्याकडं आधी लेकरू का आधी आई? आई. वा. मग तुमच्याकडे थोडं निराळा दिसतंय बुवा. अहो तिला लेकरू झालं नाही की कोणाची आई? तिला लेकरू झालं नाही की कोणाची आई? लेकरू झाल्याशिवाय आई नाही ती बाय. आणि बाय सुद्धा बिन लग्नाची राहू शकते. बिन लग्नाचीला बाय म्हणू शकतात, पण बिन लग्नाची आई होऊ शकत. म्हणून करता बिना लग्नाची आई होऊ शकत नाही. मग बाई म्हणजे ज्ञानाबाई बाई आहे, पण आई लेकरू झाल्याशिवाय आई नाही आणि लग्न झाल्याशिवाय आई नाही. माऊली तर म्हणतात मी नवरा केला लांबचा केला. मग लेकरू जन्माला आल्यानंतर ते आईला आई म्हणून पदवी घेऊन येतं, बापाला बाप म्हणून पदवी घेऊन येतं, आज्याला आजा म्हणून पदवी घेऊन येतो आणि आत्याला आत्या म्हणून पदवी घेऊन. एक मूल जन्माला आल्यावर अनंत पद येतात, अनंत नामे जन्माला येतात. एक लेकूर जन्माला आले. मग आमच्या माऊलीला लेकर किती? वा. आमच्या माऊलीला लेकर 4. ऐका. 2 पहिली जुळी लेकर कोणती? विषय आणि पामर. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आई हे वाक्य हा बोल तेलुगू आहे आणि आपला जो माय मराठी बोली. आपण आई म्हणायचं नाही. आणि जर त्या काळामध्ये आई जर म्हटले गेले असते तर माझ्या माऊलीने म्हणले असते जाईन ग आई तया पंढरपूर. मग काय म्हणलं?
आले आराधी आराधीच्या चाली असत हा मग ते न हवाला मारता रोप टाव करत नाही तर मग परत थोडा फवारा मारला रोपावर जाईना गे माये तया पंढरपुरा. आता मी त्याच्यावर जास्त भाष्य करत नाही. हा वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे. त्याच्यावर भाष्य करता येत नाही. सुंदर विनोदी कीर्तन आहे. भाष्य करता येत नाही. जाईना गे माये आपलं वाक्य माय आहे. काय आहे माय. हा जाईना गे माये तया पंढरपुरा भेटेने माहेरा आपोली. मग ती माय आहे माय आणि तिने लग्न केलं. ती म्हणती आता तसं जर पाहिलं तर लग्न दुसरं एक 2 जुळ्या मुलांचं सांगितलं आपण. जुळ्या मुलांचं तिसरा मुलगा साधकाचा माय बाप दरुश्री हरी हरे साधकाचा माय बाप साधकाचा माय म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये इन्स्पेक्टर असो, गाडीचा ड्रायव्हर असो, दुकानदार असो, चप्पल शिवणारा चांभार असो, प्रत्येक त्याच्या दृष्टीमध्ये माऊली माऊली आता परत येईपर्यंत माऊली म्हणून म्हणलो तर बुद्ध आहेच आपण. पण सर्व भूतांच्या ठाई सुखरूप असणारा माझा ज्ञानोपाय आहे. माझा ज्ञानोपाय आहे. आपण कुणालाही माझा म्हणतो म्हणून आपण माया जाळामध्ये फसतो. जो सखा आहे, जो शाश्वत आहे, तो माझा आहे. तो माझा आहे. माझा महाविष्णूचा अवतार सखा. सखा माझा सखा पोरगा नाही, माझा सखी बायको नाही, माझा सखा नवरा नाही. मग माझा सख कोण आहे. म्हणून स्थूल द्यायचे नातेवाईक कोण, सूक्ष्म द्यायचे नातेवाईक कोण, कारण द्यायचे नातेवाईक कोण, महाकारण द्यायचे नातेवाईक कोण. देह किती 5. देह किती 5. MBA MDA डॉक्टरला सांगा माझे 5 देह वेगळे वेगळे करून दाखव. पण म्हणजे ज्ञानोबासारखे डॉक्टर एकच्या 5 देह वेगळे वेगळे करतात. 5 देह वेगळे वेगळे करतात आणि म्हणून करता. माऊली तिसरा मुलगा कोण आहे. तिसरा मुलगा चौथा मुलगा आहे ज्ञानी. चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही. ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी
ज्ञानराज माझी योग्यांची ती माय आहे, योग्यांची ती माऊली आहे, हा चौथा मुलगा आहे. आणि असा त्या माऊलीने लग्न केल्यानंतर 4 पोरं झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला बद्दल आता साध्या माणसाने जर लग्न केलं तर किती त्याची बायको नटती, किती नटती, नवऱ्यासाठी किती नटती. हा दोघी जणी इतक्या नटल्या म्हणल्या काय सांगू बाई, माझा नवरा बघा, माझा नवरा ना इतका स्मार्ट आहे, इतका भारी आहे की त्याने ना पत्र लिहिलं कोणालाच वाचतंय. तर ती दुसरी म्हणली जाऊन दे मग माझ्या नवऱ्याला नाव ठेवते काय. मग ती म्हणली माझाही नवरा तुझ्या नवऱ्यापेक्षा हुशार आहे. किती हुशार आहे. अगं तुझ्या नवऱ्याने पत्र लिहिलेलं त्यांना वाचता येत नाही, पण माझ्या नवऱ्याने पत्र लिहिलेलं त्यांनाच वाचता येत. हे नटणं झालं का? हे काय झालं? हे नटणं झालं का? हे नटणं नाही. दुसऱ्या दोघी जणी इतक्या नटल्या नटून सांगायच्या. त्या डॉक्टरांच्या बायका होत्या. बाई म्हणजे काय सांगू नटणं सांगतात आपल्या नवऱ्याबद्दलच. तसं डॉक्टरांनी करण्यासारख्या नव्हत्या, पण थोड्या गोरे गोमच्या असल्यामुळे केल्या. आणि त्या म्हणू लागल्या बाई असा खेड्यातून एक मुलगा आला आणि त्याने त्या कुत्र्याला दोंडा मारल्यानंतर त्या कुत्र्याचं शिपूट तुटलं आणि ते कुत्र क्याव करत माझ्या नवऱ्याच्या, माझ्या मिस्टरच्या, माझ्या डॉक्टरच्या दवाखान्यात आलं. आणि काय सांगू बाई, त्या माझ्या डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन सलाईन सर्व मला पट्टी वगैरे केली आणि खोटं बोलत नाही 8 दिवसात दुसरं शिकून फुटलं. आता इतकं नवऱ्याबद्दल आपले ती बोलली मग जाऊ दे थोडंसं. मग माझ्या नवऱ्याला काय थोडंसं समजते काय. ती म्हणजे सांग मग चुटकी वाजव तुझा नवरा किती हुशार आहे बघू तर करत. म्हणली बाय मला आत्ता कळलं. काय कळलं तुला आता? म्हणली ते तू दोंडा मारला आणि ते तुटलेलं शेपूट ते कुत्र तुझ्या नवऱ्याच्या दवाखान्यात गेलं, पण माझ्या नवऱ्याने ते तुटलेलं शेपूटच आणलं. शेपूट आणलं, त्याला मलमपट्टी, इंजेक्शन, त्याला सर्व काही सलाईन लावलं आणि खोटं बोलत नाही बाया. 3ऱ्या दिवशी त्याला नवीन कुत्रच फुटलं. सांगा मग या हेंद्र्या नवऱ्याला इतकं नटतात. हेंद्र्या नवऱ्याला हेंद्री हेंद्र्या नवऱ्याला इतकं नटत्यात. माझ्या ज्ञानोबाने नटू नाही का? माझे ज्ञानोबा सुद्धा इतके नटतात आणि ते नटून अभंगाच्या पहिल्या
मुक्ती लांबे पहिल्याच आरंभाला आलाय, पहिल्या चरणाला आलाय. मी जास्त रंगवून सांगत नाही, कीर्तन रंगीत आहे, पण सांगतो शेवटी माऊली आपल्या नवऱ्याबद्दल नटतात आणि नटून सांगतात. बाई सखे, बाई मैत्रिणी, तुला तर माहित नाही पण ब्रह्मदेवालाही माहित नाही. आणि त्या नवऱ्याने आम्हाला अशी ताकीद केलेली आहे, त्या नवऱ्याने आम्हाला अशी ताकीद केलेली आहे. बाई म्हणली जर नवरा केल्यानंतर कसं वागायचं, अभंगाचं दुसरं सांगायचं म्हटलं तर स्त्री ज्याला जन्माला येते 18 वर्षे आपल्या आई वडिलांच्या लाडाने वाढती. आणि 18 वर्षानंतर आपल्या बापाने जर त्या मुलीचं लग्न केल्यानंतर त्या मुलीचा त्या नवऱ्यावर किती जीव असतो, किती प्रेम असतो. आणि एक लक्षात ठेवा, त्या स्त्रीने त्या नवऱ्यासाठी आधी बायकोनी वेळ व्हावं लागतं, तेव्हा नवरा वेळा होतो. आता मी याचं बघता अर्ध रिकाम्या जागा तुम्ही सगळ्या सरांनी वाढायच्या नसतात, काही विद्यार्थ्यांनी वाढायच्या असतात. तर स्त्रीचं प्रेम नवऱ्यावर किती असतं, तसं आमच्या वारकऱ्याचं प्रेम, आमच्या भक्ताचं प्रेम आपल्या देवावर किती असतं त्याला माप नाही. म्हणून बाईनी पहिलं वेळ व्हावं, मग नवरा वेळा होतो. तसं पहिलं भक्तानी वेळ व्हावं, तो देव वेळा होतो. महाराज म्हणतात वेळा झालो, वेळा झालो, लाचावलं भक्ती शिकवा वेळीच्या गावात गेलो आणि त्याचे वेळा बघून ठेवलो. बाईसाठी जर एकदा नवरा रडला तर बाईने संसार जिंकला म्हणायचं. भक्तासाठी देव रडला तर भक्ताचा संसार सफल झाला सांगायचं. ज्ञानोबारायासाठी देव रडले, देव रडले. आणि ज्ञानोबाराया म्हणतात मी लांबचा नवरा केला, मी दूरचा नवरा केला. म्हणून लांबचा नवरा करण्यात, दूरचा नवरा करण्यात, जवळचा नवरा करण्यात इतका फरक आहे. लांबचा पाहुणा, जवळचा मेहना, लांबचा मेहना, शिवशेजारचा मेहना, गावातला मेहना आणि घरातला घर जावय. सांगण्यासारखं आहे, पण आता वेळ संपलेली आहे. वारकरी संप्रदायाचं वाटचालीचं कीर्तन असल्यामुळे हे फक्त 45 मिनिटात आणि 1 तासात आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण कीर्तनकार, वयस्कर, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध कारंडे बाबा भागुजी महाराज यांनी म्हटले ठीक आहे कीर्तन 45 मिनिटं नाही, पण दुपारी पूर्ण झालं आमचं. कमीत कमी नाही 2 तास, नाही 3 तास, पण 1.5 तास तरी कीर्तन असं. आणि म्हणून करता प्रवचन अर्धा तास, कीर्तन 1.5 तास आणि पिक्चर
3 तास आणि तमाशा आणि म्हणून करता माऊली नटून थटून आपल्या नवऱ्याबद्दल सांगत असताना बरंच काय मध्ये आहे, परंतु माऊलीने सांगितलं मग माझ्या नवऱ्याने मी लांबचा दूरचा कडकड काळा शिस्तबद्ध नवरा केल्याबद्दल माझा संसार सुखाचा झाला. माझी संसार नवरा केला आणि माझा संसार सुखद. संसार सुखाचा करायचा असेल लांबचा नवरा करावा लागतो. आमच्या तुकोबराजी नवरा करायच्या ऐवजी घरगी झाले, पटेलांनी घरगी झाले, पटकन आधी त्या नवऱ्याचं घर निघाले, घरी झाले पट्टराणी बळे वरीले सावळे परब्रह्म. आणि जनाबाई काय म्हणती, डोईचा पदर तनाबाई म्हणती मीही नवरा केला. याच्यापेक्षा आमची एकच पैठणची पोरगी थोडी चुकली. लांबचा करायच्या ऐवजी पैठणच्या पोरीने जवळचा नवरा केला आणि जवळचा नवरा केला तो अहंकारी नवरा केला. म्हणून ती म्हटली, काय म्हटली, कधी
केस केली गुरुच्या दरबारामध्ये पुटगी मागण्यासाठी. दादला नको म्हणून घर नाही, छप्पर नाही, मोडकेची म्हणा मोडकेची घर, मोडकेची घर, तुटकेची छप्पर. मोडकेची घर, तुटकेची छप्पर. देवाला देव घर नाही, नवरा साधल्या नको ग. श्री गुरु म्हटले अगं नुसत्या घरासाठी नवरा टाकते का? एखादं छप्परामध्ये संसार होतो. ती म्हणली छप्पर सुद्धा तुटका आहे, छप्पर सुद्धा तुटका आहे आणि घर सुद्धा. हे घर कोणाचे? घर हा देह आत्मारामत्याचा. अजून ह्या घराचा पत्त्या लागला नाही, अजून या देहाचा. हा त्यागोनी कैलास सर्वही संपत्ती. त्यागोनी कैलास सर्वही संपत्ती. स्मशानी वस्ती रुद्र करी, स्मशानी वस्ती रुद्र करी. कासयाने ब्रह्म शोधा. शंकराने कैलासाचा त्याग केला आणि स्मशानात वस्ती. शंकरचं मंदिर कुठं असतं? स्मशान भूमीत असतं. आणि आपण एवढीशा छपराला घराला, पण हे आध्यात्मिक ज्ञान आहे. हे घर आणि नातेवाईक छप्पर, नातेवाईक छप्पर. आणि हे घर कर नाही, छप्पर कर नाही. श्री गुरु म्हटले अगं एखादा अर्ज कर, मिळून जाईल घरकुल. आजकाल घरकुलही मिळतात, संडास घरही मिळतात. याचिका बघ, अर्ज कर श्री गुरुच्या कोर्टामध्ये, मिळून जाईल एखादं घर, घरकुल. आणि अशा प्रमाणे सगळं सांगत असताना तिने तो नवरा सोडला आणि दुसरा अहंकारी नवरा केला. तर तिला जोगवा मागावा लागला. काय मागावा लागला? विकल्प लावण्याचा सोडियाला जोडियाला मांग केला मोकारा. मला का हात सुद्धा आईचा नको जो मगाशी सांगितलं हे गाणं आलं की इकडं करते. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जरा ह्या चाली फडावणं चालतच नाही. फडावरचे तर वारकरी राहिलेच नाही. फडावरचे वारकरी टीम भरणीकर, ढवळेकर
वास्कर आंद्रेकर यांच्या तंबूला आमचा तंबू होता. श्री संत गोरोबा काका धाराशिवची दिंडी त्याच्यामध्ये 8 वर्ष होतो. 8 वर्ष तंबूला त्यांच्या खेळेला आमच्या तंबूची दोरी रात्रंदिवस काकाला ऐकायला मिळायचा. पहाटेचं भजन ऐकायला मिळायचं, नेमाचं भजन ऐकायला मिळायचं. खायला वाटायचं नाही, खाऊ वाटायचं नाही. इतकं जे शरीर झाले माऊलीचे संगतीमुळे झाले. माऊलीची संगत घडली फक्त 8 वर्ष आणि ती धरून ती 12 वर्ष आणि ही धरून 12 31 वर्ष पायी दिंडी चालतो. अध्यक्ष याच वर्षी फोन केला, महाराज तुमच्यासाठी गाडी बघितली 4 व्हीलर. आता मला गाडीत बसून जर पाणी काढायची झाली तर काकडा कोणी म्हणायचा, तीर्थवळी कोणी म्हणायची, नाट कोणी म्हणायचा, चौचरणी आबा कोणी म्हणायचे, पत्रिका कोणी म्हणायची, हिंदुस्थानी कोणी म्हणायची. बाबा बाबा हे गाडीत बसून म्हणता येत नाही महाराज, त्याला पायी चाललं पाहिजे, त्याला पायी चाललं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी नवरा केला. पण एका बाईने नवरा केला, ती म्हणली मी नुसता नवरा नाही केला, इकडे या की जरा, इकडे या की जरा. ती म्हणली नुसता नवरा नाही केला मी नवरा बी केला. नाही तर काही नवरा करतात आणि 19 तोफाची सलामी देतात आणि संक्रांतीला घटस्फोट असतो. दिवस त्याला काय म्हणतात, दिवस. आता त्याला काय उपयोग आहे का? पण ती म्हणते मी नुसता नवरा नाही केला, मी नवरा केला. होय मी आलो, मी नवरा केला. पण ती म्हणते मी त्या संग लग्न केलं पण मग्न झाले. मग्न काय झाले? पैसे लागी लगन मेरा बापाने 20 प्याला, विषाच्या प्याला पिताजीने मेरा हसत केले. हसत मूर्तीत तिला देव दिसला, मूर्तीत देव दिसला. आपल्याला आईत आणि बापात देव दिसत नाही हो. एवढे आम्ही दुर्मिळ जन्माला आलो, दुर्मिळ जन्माला आलो. ज्याला मूर्तीत देव दिसतो तो पंढरीचा वारकरी असतो. 15 दिवस पंढरपूरला आणि 15 दिवस आळंदीला. जेवढं भगवंताने आयुष्य दिले तेवढं पंढरपूरच्या आळंदीच्या येरझऱ्यामध्ये वारकरी माळ घालणारा म्हणत नाही. मी मग असे सांगणार होतो, पुढे पळत गेलो की माऊलीने सांगितलं मी नवरा केला, नवरा केल्यावर नवऱ्याचं मंगळसूत्र घालावं लागतं. तसं आज आमचे अध्यक्ष गेली 12 वर्ष झाली रोज ओरडतात. आमच्या मोगरवाडीकरी बाबांनी अनंत वारकरी घडवले, घडवले नाही. का तर त्यांचं देवाशी लग्न लावलं आणि त्यांच्या घरामध्ये शाश्वत मंगळसूत्र घातलंय. मी तुम्हाला आज सांगतो, जेवढ्या जेवढ्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, जेवढ्या जेवढ्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत त्या देवाच्या बायका आहेत. बाकी कोणाच्या आहेत मला माहित नाही. मला खायचा धर्म जेवढ्या जेवढ्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत तेवढ्या देवाच्या बायका आहेत. बाकी कोणाच्याही माहित नाही. नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराज रांडाव राहू नका, रांडाव राहू नका. आयाव मरण बरं बाई, ज्ञान गौरव देऊन आले हाती लिंग देव नाशी. 5 देहापैकी लिंग देवाचा नाश होला. वारकरी म्हणतात
तो वारकरी कोणाच्या घरातलं अन्न पाहत नाही, तो वारकरी कोणाच्या घरातलं काहीच पाहत नाही. तो वारकरी म्हणून आमचं अख्खं जग, अख्खं विश्व आमच्या ज्ञानोबारायाला संत श्रीमंत शिरोमणी ज्ञानोबाराय, संत श्रीमंत शिरोमणी तुकोबाराय, संत श्रीमंत गोरोबाबा. तुम्ही आम्ही श्रीमंत नाही, सर्वात श्रीमंत 56 देश अख्खं विश्व ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायावर जगते. कर्मपर, कर्मपर. 4था अध्याय ज्ञान, 5वा आणि 6वा अध्याय संन्यासपर, 7व्या अध्यायामध्ये 27व्या श्लोकात सांगितलं इच्छा कुमारी, तारुण्याची आली भरी, द्वेषाशी मांडलेली ओराडलेली, दोघस्तव द्वंद्व मोह नावाचा मुलगा तो आज्याने अहंकार वाढला. 7व्या अध्यायात, 8व्या अध्यायात मरण सांगितलं आणि मरणी जे आठवे तो त्याची गती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो अर्जुना माझं स्मरण. अंतकाळी मामैव स्वरमुखोहम कलिमरण. अंतकाळी ज्याच्या मुखा आले नाम तुका म्हणे तुका पार नाही. मी आता कीर्तन हा माझं जवळजवळ मला अध्यक्षांनी म्हणजे जवळ आले कीर्तन सुरू करा, पण लोकांना तकलीफ न होता, म्हणजे लोकांना तकलीफ न होता आणि सकाळी त्यांना उठून चालायचे अशा दृष्टिकोनातून पहाटे 3 पर्यंत कीर्तन सुरू. म्हणून मी 3ही चरण सोडवत नाही. हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. आंबोला जरी केला दावे मन, बुडती 43 जाती नाक कान. लग्न व्हायच्या आधी काय केलं असेल ते माहित नाही त्याला, पण माग काय केले पाहू नका. पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. आता आपण रस्त्याने सगळेजण तुम्ही किती म्हटलं खाली चटणं खाली काही खाली, त्याच्याबद्दल आमचं काहीही तुकोबाचा ज्ञानोबाचा काहीही वाद नाही. ज्ञानोबा सांगतात हा मागे केले मागील केले त्याव
Thank you.